गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू भगिनींनो, तुम्ही कसे आहात? खूप दिवसानंतर बहुतांश 14 दिवस झालेत आपल्याला, 2 हफ्ते आपला व्हिडिओ येत नाहीये. मला खूप लोकांचे मेसेज आले, सर तुम्ही व्हिडिओ का बनवत नाही आहात? व्हिडिओ का बनवत नाहीये याचं कारण तुम्हाला दाखवतो मी. युट्यूबनी मला स्ट्राईक्स दिलेल्या, त्यामुळे माझा युट्यूब चॅनल जी मी तुम्हाला माहिती देत होतो, माझ्याकडनं कुठनं तरी अशी चूक झाली आहे की युट्यूबला ते पटलं नाहीये. हार्मफुल अँड डेंजरस कंटेंट, ठीक आहे. त्यामुळे माझा व्हिडिओ जो अपलोडचा होता तो मला अपलोड करता येत नव्हतं, ठीक आहे. हे बघा, टू मेनी स्ट्राईक ड्यू टू कम्युनिटी गाईड स्ट्राईक्स, यू कॅन नॉट अपलोड द व्हिडिओ. आणि हा जो व्हिडिओ होता ना, हा लगभग होता माझा 17 एप्रिलचा. मग आज आहे 3 मे. त्यामुळे मी काही करू शकलो नाही. मी फक्त वाट बघितली, थांबलो. कारण का, पेशन्स इज द की टू सक्सेस. मला माहिती आहे 7 दिवस 14 दिवस म्हणजे 2 हफ्ते मला सस्पेंड केले, तर मी पुन्हा येईन आणि नवीन जोमाने गोष्टी करेन. त्यासाठी मी पेनिक झालो. मला खूप लोकांना असं वाटतं की अरे माझं सस्पेंड झालोय तर मला काय प्रॉब्लेम होईल का, हे मी तो विचार केलाच नाहीये. मी पॉझिटिव्ह, मी तुम्हाला जेव्हा पॉझिटिव्ह बोलतो तेव्हा मी स्वतः पॉझिटिव्ह राहतो. मी असा विचार केला उलटा की युट्यूबला माझ्या व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी रस आहे, मी आज फेमस होत चाललेलो आहे. म्हणजे युट्यूबला, या युट्यूबच्या लोकांना, या कंटेंटला माझ्या कंटेंटमध्ये काहीतरी दिसलं म्हणजे युट्यूबचं लक्ष माझ्यावरती गेलं. बी पॉझिटिव्ह, फेमस होत चाललोय, चांगली गोष्ट आहे. हे ठीक आहे. आज जास्त टाइमपास नाही करूया. व्हिडिओ जरा मोठा म्हणेल, तुम्हाला माहिती विकली मध्ये आपण सोमवार ते शुक्रवार विकली कॅन्डलचं अनालाइज नक्कीच करतो, डेली कॅन्डलचं करतो आणि सोमवारच्या स्ट्रॅटेजीसाठी आपण बोलतो. मला खूप बरं वाटतंय की तुमच्याशी बोलतोय. मला पण असं झालेलं की कधी तुमच्याशी कनेक्ट होतोय. तर आपण आहे ना डायरेक्टली विकलीवरती येऊया. ओके, विकलीवरती येऊया. ओके, विकलीवरती तुम्हाला जर दिसत असेल ना, तर बघा एक अप ट्रेंड तर नक्कीच दिसत आहे. बघा, हा विषय तुम्हाला माहिती होता, अप ट्रेंड दिसत आहे. मार्केटने एक मुवमेंट घेतला आहे. ओके, गेल्या हप्त्यात फक्त असा मुवमेंट होता, या हप्त्यात जर असा मुवमेंट आहे. ओके, या हप्त्यात तुम्हाला नक्कीच कळते मार्केटनी जर मी हा टॉप पकडत असेल असा, तो लगभग बरोबर येतो म्हणजे 400. ओके, 400 विकलीवरती मग एक्झॅक्ट कळणार नाही, पण आपल्याला डेलीवरती एक्झॅक्ट कळेल. 400 पकडतोय, पण मी जर डेलीवरती गेलो ना तर मला एक्झॅक्ट माप भेटेल. लगभग इकडनं सेलिंग आले, इकडनं सेलिंग आले. ओके, इथे डोजी बनले, इकडनं मार्केट सस्टेन झाले. अजून जरा पुढे बघूया. ओके, नक्कीच ही लेवल बरोबर आहे माझी. मार्केट इथे सस्टेन झालं, त्यानंतर मार्केट वरती गेले. तर लगभग मला असं वाटतंय की 340, 340 ते 300 पर्यंत मार्केट एक गोष्ट म्हणजे रेसिस्टन्स क्रिएट झालेला आहे. ओके, तर खालच्या बाजूला मी आपला रेसिस्टन्स सपोर्ट लावतोय, तर नक्कीच मी ह्या रेड कॅन्डलला गृहीत धरेन. कारण का जर असं बघायला गेलं तर ही मदर कॅन्डल आहे आणि इकडनं बघा, हा एक पॉइंट, हा एक पॉइंट, हा एक, इथेच ही कॅन्डल, इथे आणि इथे. त्यामुळे खाली 800 ची रेंज म्हणजे 800 ते 300 350 पकडा, म्हणजे 200 प्लस 300, 550 500च्या रेंजमध्ये मार्केट अटकलेलं आहे. कधीपासून अटकलेलं आहे? तर लगभग 8 एप्रिल, आणि आज आहे 3 मे. त्यामुळे लगभग तरी ना आपण पकडून चालूया की पाऊण महिना, महिना नाही पकडू शकत, 8 दिवस पुढचे गेलेले आहेत, तरी लगभग महिनाभर मार्केट त्याच रेंजमध्ये आहे. बघा, मार्केट त्या रेंजमध्ये, याचा अर्थ काय माहिती काय, मार्केट सस्टेन करते, ही चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे, कारण का जेव्हा पण मार्केट वरती येतं ना तेव्हा त्याला सस्टेन करायला लागतं. त्यानंतर एक वरचा मुवमेंट भेटतो, म्हणजे जी दिशा त्यांनी पकडली ना, जी गती त्यांनी पकडलेली आहे ना, ती गती, या ती दिशा त्याला वरती अजून न्यायला त्याला इथे थांबावं लागतं. त्यानंतर अजून एक मोठा स्पाइक येतो. खाली येण्यापूर्वी पण मार्केट तसंच करतं. म्हणजे कुठेही जावं मार्केट, त्याला थांबणं जरुरी आहे आणि मार्केट तेच करतंय. ठीक आहे, हे डेली झालं. आपण आता जरा आवरली वरती बघूया.
आवरली वरती ना, तुम्हाला मी इथे दाखवतो, म्हणजे आपला अभ्यास रोज चालूच आहे. इथे मला काहीतरी आहेत ना गोष्ट दिसून येते, तुम्हाला दिसली का बघा. एक्झॅक्ट पॉइंट, पॉझिटिव्ह RSI डायव्हर्जन. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? मार्केटमध्ये बायरची आता संख्या वाढत चाललेली आहे, किंवा बायर्स इंटरेस्टेड आहेत. बायर्स इथे इंटरेस्ट होते, बायर्स इथे इंटरेस्ट होते. कुठली लेवल आहे? तर बघा, बॉटम जर पकडला ना, तर एका तासावरती अजून आपण लेवल पकडली तर एक्झॅक्ट 800 लेवल पकडूया, राऊंड फिगर या 820 पकडूया आपण. चला, आणि 820 का? ही कॅन्डल, ही कॅन्डल आणि ह्या दोन कॅन्डल असं काहीतरी गृहीत धरायचं असतं. ओके, तर RSI डायव्हर्जन दिसले, पण नक्कीच RSI डायव्हर्जन आहे का? खरीच बाईंग आहे का? तर त्यासाठी आहेत ना, आपण अजून कमी टाइम फ्रेम वरती येऊन आपल्याला अभ्यास करायला लागेल. बघा, वरती 300चा 300 आहेच आहे, नक्कीच आहे. खाली 800 जो आपला आहेच आहे. त्यामुळे आता आता 15 मिनिटात येऊन बघूया. ओके, आता RSI काढून टाकूया. 15 मिनिटं तुम्हाला RSI दिसतो का? बघा जरा क्लिअर दिसतोय का? तर 15 मिनिटे जरा मोठा दिसेल तुम्हाला, किंवा दिसणार पण नाही. पण एक तासावरती RSI डायव्हर्जन आहे. ठीक आहे, 15 मिनिटावरती काय असं घडतंय हे बघणं खूप जरुरी आहे. तुम्हाला दिसलं असेल 15 मिनिटावरती, 15 वरती मला असं काहीतरी दिसतंय. कळलं का? म्हणजे बोलण्यात तात्पर्य काय? डबल बॉटम हा विषय मार्केटमध्ये झालेला आहे, जो लगभग 820च्या लेवलला मार्केटने रेस्पेक्ट केलेला आहे. मग मला आता, मी खूप शुअर झालोय, माझा 820चा जी लेवल आहे, 820ची लेवल आहे, जी माझा स्ट्रॉंग सपोर्ट झालेला आहे. आणि वरती इथे मार्केट इथे इथे आणि इकडे रिजेक्शन घेतले, त्यामुळे 340 350चा माझा वरचा रेसिस्टन्स लेवल आहे. ओके, दोन गोष्टी मला कळल्यात. मग आता 5 मिनिटावरती येऊन जर आपण अनालाइज करत असू, तर मार्केटने काय केलं पाहिजे? बघा, 5 मिनिटावरती आहे ना, तुम्हाला असं काहीतरी दिसतंय का? बघा, बघा, याला आपण पॅरलिझम बोलतो. अप डाऊन, अप डाऊन. पण हा डाऊन इथे नाही आला. बघा, विषय खोल आहे, समजण्याचा प्रयत्न करा की मार्केट खरंच डाऊन आलं का. म्हणजे मार्केट आहे ना, 23,800चा सपोर्ट तोडला नाहीये. ठीक आहे, एक मुद्दा हा नोट करत जा. कारण उद्या सोमवार आहे, परवा निफ्टीची एक्सपायरी आहे, त्यामुळे 2 दिवस मार्केट काही ना काहीतरी मोठी मुवमेंट्स करणार आहे. कारण का तो एवढा दिवस रेंज मध्ये आहे, विषय तुम्हाला माहिती आहे. मी जरा व्हिडिओ आज स्लो बनवतोय, कारण खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय. माझ्या मते उद्या काय झालं पाहिजे? बघा, मार्केट जर वरती जात असेल ना, तर मार्केट डायरेक्टली वरती नाही झालं पाहिजे. उद्या बहुतांश मार्केटने ना 24,000 समजा लगभग तरी ना, इथे 24,160 इथे गॅप अप ओपन दिली पाहिजे. काय? 24,100च्या वरती गॅप अप ओपनिंग दिली पाहिजे. मार्केट आता कुठे आहे? मार्केट लगभग आता या लेवलला आहे. 30 एप्रिलला मार्केट होतं 24,000च्या लेवलला अंदाजे. तर मार्केट 100-150 पॉईंट गॅप अप ओपन देऊ ना, मुद्दे लिहित जा, पॉईंट नोट करत जा, कारण का हे शिक्षण प्रशिक्षण खूप कामाचं येईल. जर मार्केट गॅप अप होऊन 15 मिनिटाची कॅन्डल जर सस्टेन करत असेल ह्याच्यावरती, आणि त्यानंतर जर 340ची लेवल तोडत असेल, 15 मिनिटाची ग्रीन कॅन्डल, 15 मिनिटाची ग्रीन कॅन्डल, ग्रीन कॅन्डल, तर आपल्याला उद्याच्याच उद्या पहिला टार्गेट जो दिसेल ना, तो 101% 600चा असेल, 600 असेल. ओके, जर गॅप मार्केट गॅप डाऊन ओपन झालं ह्या लेवलला, तर मी इथे
वेट करेन कधी 9:45 की मार्केट ही लेवल तोडते का. ओके, ही लेवल तोडते का 9:45 पर्यंत मी वाट बघेन. आणि जर तसं काही नाही झालं तर मार्केट परत एक रिव्हर्सल द्यायला तयार होईल. इकडनं खूप मोठा टार्गेट अचीव्ह होऊ शकतो. गॅप अप गॅप डाऊन विषय झाला. ओके, जर मार्केट फ्लॅट ओपन होतंय आणि इकडे किंवा इकडे येते बघा, इकडचा विषय तुम्हाला कळलेला आहे काय करायचंय. पण इथे काय करायचंय, तर मार्केटने ना 800 ची लेवल जर तोडली आणि 15 मिनिटाची कॅन्डल पण तोडली तर इथे मला ना एक रिटेस्टिंग पाहिजे. कधी पण आहेत ना रिटेस्ट करणं जरुरी आहे मार्केटला. जर मी हे करतो ना असं किंवा असं, याला रिटेस्ट बोलतो आपण, पुलबॅक बोलतो. या गोष्टी घडल्या पाहिजेत. नाहीतर उद्या मी शांत राहील. मध्ये मला अजून एक लेवल जी दिसते ना ती लगभग बघा ही दिसते. 724,070-80 ची लेवल जी आहे ती. इकडनं मी एक रिस्क घेऊ शकतो कारण मार्केट इकडनं वरती आणि इकडनं खाली घ्यायचा प्रयत्न करतोय. पण ही मधली लेवल मध्ये आपण काम करत नाही. बघा सिंपल गोष्ट आहे, उद्या ह्याच्यावरतीच मी काय करायचं ते करेन, ह्याच्या खाली काय करायचं असे करेन. बघा काही गोष्टी मी तुम्हाला दाखवतो माझ्या व्हॉट्सअपला, माझ्या फॅमिली मेंबर्सचे टार्गेट्स हे ते दाखवतो. पण ते कुठे ना कुठेतरी चुकीचं होत चाललेलं असं युट्यूबला वाटत होतं. मी त्यांची क्षमा मागतो. तर मी आजपासनं कंटेंट छोटा ठेवेन. माझे टार्गेट तुम्हाला दाखवणार नाही, फक्त तुम्हाला दाखवेन एक मार्ग जो तुमचा अभ्यासक्रमासाठी असेल, जो तुमच्या शिक्षण प्रशिक्षणासाठी असेल. मार्केटची दिशा कशी असेल बहुतांश मी 100% चुकीचा असू शकेल, या 100% बरोबर असू शकेल. पण काय माहिती काय, प्रवास लांबचा आहे. त्यामुळे ना जर प्रवास सरळ करायचा ना तर मी इकडे किंवा इकडे किंवा असा असा या दिशेत जाणार नाही, या भरकटणार नाही. आता माझी दिशा सरळ आहे. मी खूप प्रयत्न करेन की काय गोष्टी तुम्हाला समजवायच्या, तुम्ही समजण्याचा पण प्रयत्न करा. दिशा खूप क्लिअर आहे, वरती खाली मध्ये. तुम्ही काय करता हे इम्पॉर्टंट आहे. बघा मी एवढ्या दिवसानंतर पण त्याच टोन मध्ये, त्याच उत्साहाने, त्याच पॉझिटिव्ह एनर्जीने बोलतोय. खूप 2 होते सुंदर गेले, युट्यूबचे व्हिडिओ बनायचे नव्हते, माझा लाईव्ह सेशन चाललेला, चांगल्या गोष्टी घडल्या. आता मी हा शब्द वापरणारच नाही की मला हा झाला, मला तो झाला. तुम्ही समजून जा काय बोलायचं मला, की खूप सुंदर दिवस होते, एवढे आनंदाचे दिवस होते. माझ्या फॅमिली मेंबर्सला माहिती आहे काय काय गोष्टी घडल्यात. मार्केट 100 पॉईंट वरती, कधी मार्केट 100 पॉईंट खाली. समजून जा काय बोलत होते. डायरेक्टली इनडायरेक्टली जे पण बोलते तुम्ही कनेक्ट होत राहा. मार्केटला कनेक्ट होण्यासाठी खूप आहे. माझा 8वा बॅच 7वा बॅच पण संपलाय, मी तुम्हाला दाखवू इच्छितो. आपला जो मी जो बॅच चालू केला होता 7वा, तो पण बॅच संपलेला आहे. लास्ट बॅच माझा होता लाईव्ह ट्रेडिंगचा, तो पण संपलाय. नवीन बॅचच्या इन्क्वायरी चालू झाल्या, पण मी बोललो नाही, आता मी म्हणा जरा फॅमिली बरोबर रिलॅक्स करायचंय, एन्जॉय करायचंय, जेणेकरून आहे ना जरा पेशन्स येईल आपल्याला. शेवटी काय, पैसा आज आहे उद्या नाही, फॅमिली आज आहे उद्या आणि त्यानंतर पण असणार आहे. त्यामुळे फॅमिलीला वेळ द्या. कोकण करायचं तर गावाला जाणारच आहेत, आंबे पिकलेत आमची वाट बघतायत. का मुद्दा सोडायचा. ज्या जमिनी ज्या मातीशी मला प्रेम आहे, त्याचा आदर आहे, त्याचा उल्लेख होणारच आहे. कोकणकर आपल्या रत्नागिरीचा, सिंधुदुर्गाचा, मालवणचा विषय काढल्याशिवाय राहणारच नाही. मग तो कितीही मोठा माणूस असू दे, करोडपती पण असू दे. मी तेवढा मोठा नाही तरी पण मी बोलू शकतो ना. करोडपती लोक जर आपला उल्लेख करतात कोकणाचा, सिंधुदुर्गाचा, मालवणचा, तर मी का नाही. कधी यावा कोकणात. ओके, तर विषय असा येतोय. मला खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून, तुमच्याशी बोलून, जे संपर्क करून. तुम्हाला काही विषय असतील, काही चर्चा करायचं असतील तर तुम्ही नक्कीच मला व्हॉट्सअपच्या द्वारे मेसेज करू शकता, मला कॉल पण करू शकता. माझा बॅच संपलाय, माझं लाईव्ह सेशन जे सकाळ संध्याकाळचं ते संपलेलं आहे. त्यामुळे मी फ्री असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची मदत स्टॉक मार्केट बद्दल पाहिजे असेल तर मी नक्कीच तुम्हाला मदत करेन. त्यासाठी पहिलं तुम्हाला थांबणं जरुरी आहे. मी हर वेळेला आपल्या टॅगलाईन बोलतो, पहिलं थांबणं जरुरी आहे, शिकणं जरुरी आहे, समजणं जरुरी आहे. सायकोलॉजी ट्रेडिंगच्या नंतर तुम्ही जर कराल तो खरा ट्रेडर. माझ्या 7व्या बॅचची मुलं एवढी हुशार होती, हर एक व्यक्ती
ज्यांनी प्रॉफिट करायला चालू केलंय, लॉस पण करतायत नक्की, असं नाही की डायरेक्टली प्रॉफिट आहे, लॉस पण करतायत पण प्रॉफिट पण करतायत. पण गोष्ट काय ते की त्या मार्केटला कनेक्ट झालेत. आज ना उद्या ते आपला झेंडा गाडणार, तो पण एका मोठ्या शिखरावरती. बरं वाटतं की काही लोक, जास्त करून माझ्या गृहिणी, माझ्या बहिणी, ज्या स्टॉक मार्केटमध्ये नव्हत्या, समज नव्हती, ती आज स्टॉक मार्केटमध्ये इक्विटी बोला, कम्युनिटी बोला, एफएनओ बोला, या गोष्टींमध्ये चांगलं कार्यरत आहेत, चांगल्या गोष्टी करतायत, मला व्हॉट्सअप करतायत, बघून बरं वाटतं, समाधान वाटतं की येस, आपण कुठे ना कुठेतरी सोशल मार्गावरती काम करतोय. तुम्हाला पण काय माझ्याकडनं जर मदत असेल तर नक्कीच करा. मी तुम्हाला कुठल्याही गोष्टीची टीप देणार नाही. मी तुम्हाला नॉलेजच देणार, तुम्हाला शिक्षणच देणार, तुमचा अभ्यासच घेणार, हे नक्की. त्यामुळे कुठली अपेक्षा माझ्याकडनं धरू नका. मी खूप स्ट्रिक्ट आहे त्या गोष्टीमध्ये. तर उद्याचा दिवस तुमच्यासाठी ग्रीन जावो, क्लोजिंग मध्ये चांगलं गोष्टी तुमच्या हातातनं घडव, ही अपेक्षा हा व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओ जर आवडला असेल, समजला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण उद्या पुन्हा भेटू. मी तुम्हाला वचन दिलेलं, जिथपर्यंत स्टॉक मार्केट आहे, या जिथपर्यंत मी स्टॉक मार्केटमध्ये आहे, तिथपर्यंत तुम्हाला मी सोडणार नाही. का? एकदा जर फॅमिली बोललो तर फॅमिलीला सपोर्ट करणं जरुरी आहे. 20 दिवस नव्हतो, 15 दिवस नव्हतो, पण मी परत आलोय आणि आय एम बॅक. मी परत आलोय नव्या जोमात, नव्या ताकदीबरोबर, नव्या उत्साहाबरोबर, नवीन उत्साहाबरोबर, नवीन गोष्टींबरोबर, आणि पॉझिटिव्ह एनर्जी तर आता खूपच भरलेली आहे. कारण का जेव्हा माणसाला एक ठोकर लागते, ठेच लागते, तेव्हा माणूस जास्त काळजी घेतो, आणि ती काळजी मी घेणार, तुमच्यावर राहणार आणि काहीतरी करून दाखवणार, ही अपेक्षा तुमच्याकडनं पण मी बाळगतो. त्यामुळे आजचा व्हिडिओ इथेच थांबवत आहे. धन्यवाद. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.